हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा। भाजप 155, शिंदे गट 65 तर दादा गटाला 55 जागा मिळणार। उर्वरित जागा मित्रपक्षांना मिळण्याचा अंदाज। अजित पवार गटातील नाराज नेते मंत्रिमंडळ विस्तारात नको। नाराज नेते परतीच्या वाटेवर। भाजप कोर कमिटीच्या बैठकीत काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। 20 मे रोजीचा संथ मतदानाचा आरोप। ठाकरेंना महागात पडण्याची शक्यता। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला। आरोपांची शहानिशा होणार। उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक। शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागवला। अहवालानंतर बैठकीत किती जागा मागायच्या ठरणार, सूत्रांची माहिती। सातारा जिल्ह्यातील 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्या। सातारा जिल्हा कमिटीची शरद पवारांकडे मागणी। राजकुमार पाटील अहवाल घेऊन पवारांच्या भेटीला। 1994 मध्ये शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता। निर्णय न घेतल्यानं आज मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल। उदयनराजेंची टीका। जळगावातील शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्थाचालकांना पैसे वाटले। व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा आरोप। किशोर दराडेंना मात्र आरोप फेटाळले। खासदार संदीपान भुमरे राज्यात कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता। भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदीही राहण्याची शक्यता। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्षाचं कुलूप तोडणं भोवलं। यशोमती ठाकूर वानखडेंसह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे। आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली। परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, शिक्षण मंडळाची माहिती। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी होणार। परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता तपासण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमधील 2 संशयित शिक्षक एटीएसच्या ताब्यात। पेपरफुटीची लिंक शोधण्यात येणार। निवडणुकीला उभा असतो तर दोघांनाही पाडून खासदार झालो असतो। 15 दिवस मी महाराष्ट्र हादरून ठेवला होता। सासवडमध्ये विजय शिवतारेंचं वक्तव्य। पुण्यात विश्वासघात केलेल्याची माझ्याकडे माहिती, कारवाई होणार। पुण्यातील काँग्रेसच्या चिंतन बैठकीत नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना इशारा। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील मानवनिर्मित खोरनिन्को धबधबा प्रवाहित। जून महिन्यातच खोरनिन्कोचे धरण भरलं। छत्रपती संभाजीनगरमधील वेलगंगा नदीला पूर। धुळे यवतमाळ जिल्ह्यातील 8 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। पावसामुळे नदी नाले तुडुंब। आज कोकण, मुंबई, पालघर, पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा। 24 आणि 25 जूनला मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही रेड अलर्ट। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार। T20 विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर। अफगाणिस्तानकडून बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव। गुलबदन नईब ठरला विजयाचा हिरो। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।